आवडायचा क्रिकेट, कधी व्हायचा गोल तर कधी पडायची विकेट. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की संसार म्हणजे खेळ नसतो, आवडीनिवडी वेगळ्या असूनही तो दोन जीवांचा मेळ असतो. हीच केमिस्ट्री आपल्या समोर नृत्यातून सादर करण्यासाठी येत आहे गोपाल दादा आणि ज्योती. खुश रंग बहारा तू रात दीवानी मैं जर्द सितारा. मुझसे मिलाया है तुझ पे मर के ही तो मुझे जीना और तेरे संग यारा खुश रंग बहारा तू रात दीवानी मैं जर्द सितारा. जाने मैं कैसे तेरा हुआ मुझे तो लगता है मैं शायद तेरे दिल की दुआ हूँ. आपली सर्वांची लाडकी नववधू संजीवनी आपल्या समोर एक सुंदर नृत्याविष्कार घेऊन येत आहे.
इथं आल्यानंतर कळलं की हे काका आहेत. वय तसं काही दिसत नाही काकासारखं, पण काका आदराने काका बोलतात. मी काका म्हणायला हरकत नाही, पण मीच काका दिसतो त्यांच्यामुळे. आणि त्यांचं आमचं नातं असं जुळलं आहे की मला त्यांची ओळखही नव्हती. ज्यावेळेस इथं मला वाटतं शोरूमचं उद्घाटन होतं त्यावेळेस कवी संमेलनाला इथे आलेलो आहे. मला वाटतं 7-8 वर्ष झाली या गोष्टीला. तेव्हा आमची ओळख झाली. याने मला औरंगाबादलाही नेलं. तिथे माझा कवी संमेलनाचा कार्यक्रम होता. बरेच दूरदूरचे कवी होते. नाशिकला पण कार्यक्रम केला. तिथून आमची गट्टी चांगली जमत गेली. कधी मानधनाबद्दल विचारलं नाही आणि त्यांनी मला कधी नाराज केलं नाही. आजपर्यंत अनुभव आमचा असा आहे, नुसत्या फोनवर मी आलोय. मी तर म्हणाल माझी तब्येत बरोबर नाही, मी बीपीचा पेशंट आहे. बीपी म्हणजे रक्तदाब. म्हणून मी एक सोबत आणणार होतो, तर काका म्हणाले नका, तुम्ही एकटेच या, तुम्हाला वेळ मिळणार नाही. परत मला प्रश्न पडला, वेळ मिळणार तर मी जाऊ कशाला. पण इथं हसवण्यासाठी बोलवलंय, तर मी इथं पाहिलंय, बाकीचे कलाकार बघितलं, मला वाटले काय करतील. मला स्वतःला मोठेपणा वाटायचं, पण मी हारलो इथे. प्रत्येक कलाकार असं आहे की रिहर्सल पद्धतशीर करून केलेला असा कार्यक्रम दिसतोय मला. मी बारकाईने निरीक्षण करत होतो. त्या मुलींना ते वराड लंडनला नेलं, क्या बात आहे. अभिनेता टाळ्या द्या त्यांच्यासाठी. ते एकटेच कलाकार नाही तर बाकीची सगळी टीम. ते काकूने नाटक सादर केलंय दोघी जणींनी शेवटचा, क्या बात आहे. आमचे कलाकार पण तसं डायलॉग बोलू शकत नाही. मस्त वाटलं. आता मी तुम्हाला हसवण्यासाठी आलेलो आहे. मगाशी मी बघत होतो, कारण मी हास्य कलाकार हसल्यामुळे मी जगलोय. 4 अटॅक येऊन गेलेले मला. आई शपथ खोटं नाही. 3 बीपीचे आणि 1 पॅरालिसिसचा. त्याच्यातून वाचलो कशामुळे? हसल्यामुळे. हसणं आज दुर्मिळ होत चाललेलं आहे. म्हणून मी ठरवलंय की लोकांना हसवावं. पुण्याचं काम आहे हसवणं. मगाशी मी बघत होतो, काही लोक मस्त हसत होते, काही काही टेन्शन मध्येच होते. अशी काय कारण मलाही कळलं नाही. एका कवीने म्हटलं, उनकी फुरकत का कभी गम नहीं जाता, दिल के दागे आलम नहीं जाता, जिंदगी में कभी गम नहीं करना, क्योंकि गम के करने से कभी गम नहीं जाता. टेन्शन घेतल्यानं टेन्शन वाढतं. मी कधी टेन्शन घेत नाही. माझ्याकडे निरखून बघा, आपल्याला कंगवा लागत नाही. भांग कधीच पाडत नाही. नुकसान नाही, तेलाची गरज नाही. नुकसान आहे का? फायदाच फायदा. अजून एक फायदा आहे, पाऊस आलेला अगोदर मला कळते. नुकसान कुठे? अजून महत्वाचा एक फायदा, माझ्या बायकोला कधी टेन्शन येत नाही. तिला माहिती आहे माझा नवरा कुठे जरी गेला, माझ्या नवऱ्याच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही. आपण टेन्शन फ्री, तुम्हाला टेन्शन फ्री. आता बघा, बरेच लोक मस्त असतात, काही काही झोप यायली, काही काही जबरदस्ती असतात, काही काही असे कंजूस आहेत जसं का लाईटचं बिल आल्यासारखं असतात. काही तर असे विचित्र असतात, हसतात की थुकतात तेच कळत नाही. काही असे की फ्रंट आणि रिव्हर्स, पुढे जाऊन पुन्हा पाठीमागे येतात. काही तर अशी हसणं बघितलं साहेब, मी तुम्हाला वाईट वाटेल, गाढवासारखं असतं. कसं हसायचं? हसणं आरोग्यासाठी चांगलं असतं. रक्तप्रवाह शरीरातला चांगला असतो. मी 4 अटॅक मधून वाचलो म्हणून तुम्हाला सांगतो, हसणं आणि रडणं. हसण्याचं डिपार्टमेंट पुरुषाकडे होतात. मी बायकांना हसताना बघितलं. नाही बायका नेहमी टेन्शन मध्ये असतात. आपण टेन्शन कधी घेत नाही. बायका हसायचं ना, हसतात पण ब्रेक लावून. पुरुष मंडळी त्याला आवडलं, शेजारी बदल त्याला मारतो. हसण्याच्या बाबतीत
बाबतीत पुरुषांना हात कोणी धरत नाही. बायका खूप कंजूस असतात हसायला. रडण्याच्या बाबतीत नंबर 1. कुठल्या गलीची बाई गेली याला कळलं काय झालं का? आई तेव्हा सांगितली. आईची सासू गेली. पुरुष मंडळी आवाज निघणार नाही. बाप मारून पडू द्या. मड इकडे पडलेले असते, तोंड इकडे करतोय, आवाज निघत नाही. तर महिलांना हसणं गरजेचं आहे. हसणं चांगलं आहे, पण कुणाची मस्करी करून हसणं चुकीचं आहे. आज तसाच एक कार्यक्रम होता. जर तर याचं त्याचं नाव निघालं की काय काय असं करायचं. हसत राहा. हसण्यासारख्या काही गोष्टी घडतात. या पावसाळ्यामध्ये सर मी बीपीचा पेशंट आहे, बायको शुगरचा पेशंट आहे. आणि बायको माझ्यासारखीच अशी नाही. काल परवा म्हणजे 2 महिने झाले वजन गेलं सारखंच, आम्ही सारखेच आहे. तिथं शुगर वाढलं, पाऊस वरून चालू आहे, छत्री नाही. छत्री आमच्या नातीची. ते तर तिने भिजवायचं, मी म्हणलं तूच भिजू नको. रिक्षा आला, रिक्षात बसवायचं कोणी? डॉक्टरने मला सांगितलं की बस जड वस्तू उचलू नका. तिथं 74 माझं 75, इतकाच फरक आहे. कसं तरी तिला रिक्षात बसवलं, दम लागलं. आता कोणी चांगलं काम केलं तर कौतुक करावं लागलं. बायकोला असं फिरवलं, म्हणे किती जीव लावता. बायकोला म्हटलं मी नवरा आहे, किरायेदार नाही. नाही म्हणे इतकं जीव लावता. म्हणलं माझ्यासाठी तू, तुझ्यासाठी मी. पण इतकं जीव लावता, जर मी मेले तर काय करणार? म्हणलं मी वेडाहून फिरे. बायको म्हणे दुसरं तर लग्न करणार नाही ना. म्हणलं वेड्याचा काय भरोसा. खरंच मनापासून जोरदार टाळ्या रमेशजी गिरी यांच्यासाठी झाल्या पाहिजे. तरी मुलगी असावी. मुलगी म्हणजे घरासाठी जीव की प्राण. तिला पाहून हरपून जातं सारं देहभान. मुलगी असली म्हणजे घर कसं फुलून जातं. तिचं असणं घरासाठी चंदनाचा लेप होतं. मुलीसाठी देवासमोर हात जोडून बसलं पाहिजे. प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळशीचं हे रोप असलंच पाहिजे. हीच भावना संजीवनी प्रति व्यक्त करण्यासाठी आपण पाहूया एक सुंदरशी ध्वनी चित्रफित. एक सुंदर डॉक्युमेंटरी परत एकदा आपण पाहणार आहोत. आणि कदाचित आपल्यापैकी काही जणांसाठी ती नवीन असेल, काही जणांनी अनुभवलेली असेल अशा प्रकारची डॉक्युमेंटरी. पण ती काकांच्या सुपीक डोक्यातनं जन्माला आलेली आहे. आम्ही त्यांच्या अचाट बुद्धीची कुचाट कल्पना असं कधी म्हणत नाही, पण त्यांचा मेंदू इतका सुपीक आहे की तिथे कोणतंही पीक घेता येतं. त्यामुळे ओव्हरऑल त्या डॉक्युमेंटरीचं श्रेय जर जाणार असेल तर आदरणीय मनोहर काकांना जात आहे. आपण मनापासून तिचा आस्वाद घेऊया. थँक्यू. विवाह. विवाह म्हणजे आयुष्याच्या पाऊलवाटेवरचं नाजूक वळण. प्रेमाचा ओलावा, जगण्याला नवी दिशा, नवा चेहरा, नवा गंध, नव तेज देणारा मंगल सोहळा म्हणजेच विवाह. आज आपली मोना, माई, संजीवनी लग्नवेदींच्या 2 पावलांवर उभी आहेस. माहेरचं दुडदुडतं अंगण सोडून भुरकन वळून जाण्याचा हा क्षण. कुमारी संजीवनी आई पप्पांची लाडकी लेक. भावा बहिणींची जिवलग. परिवारातील सर्वांच्या चैतन्याचा झरा. आज आयुष्याच्या नव्या क्षितिजाकडे पाहत सप्तपदींच्या 2 पावलांवर उभी आहे. या मंगल स्वरांची कातरता, ही हळदीची रुजुता, हे मांगल्याचं तोरण, हा ओथंबलेला आसमंत, सारच काही भावविभोर. लहानपणाचा अवखड काळ, गप्पा गोष्टी, रुसवा फुगवा, हट्ट अबोला, याचबरोबर मायेचे, प्रेमाचे, स्नेहाचे, सौख्याचे सारेच क्षण डोळ्यांसमोर येत आहेत. संजीवनी, उद्या तू या घरात नसशील या कल्पनेनं बेचैन होतं. डोळ्यांचे काठ ओलावतात. तुझं बोलणं, हसणं
सर्वांची काळजी घेणं सारंच काही डोळ्यांसमोर दिसेल. मुली खरंच अंगणातल्या चिमण्याच असतात. येतात, खेळतात, लळा लावतात, अंगणातले क्षण टिपून घेतात आणि एक दिवस भुरकन उडून जातात स्वतःच्या हक्काच्या घरट्याच्या दिशेने. हे अंगण उद्या सुने सुने असेल. कातरवेळी तुझा चेहरा आठवेल. कळत नकळत तुला हाकही दिली जाईल, पण तू नसशील. संजीवनी, हा क्षण खूप भावूक आहे, हे ठाऊक आहे. आमच्या इतकीच तूही हडवी झाली आहेस हेही ठाऊक आहे आम्हाला. पण लक्षात ठेव, उद्या सासर हेच तुझं माहेर होईल. सासू सासरे माहेरची ऊब देतील. हळूहळू तू रमत जाशील. ते घर तुझ्या पावलांनी बहरून येईल. तुझ्या हातांनी त्या घराचं घरपण अधिकच उजळून येईल. मुलींच्या जगण्याला अर्थ येतो तो यामुळेच. माहेर आणि सासर दोन्ही त्या समृद्ध करतात. नावाप्रमाणे तुला दोन्ही घरांना संजीवन द्यायचं आहे. संजीवनी, या विवाह वेदीवर तुला निरोप देताना मन खूप हळवं होतंय. तुझ्या जन्मापासूनचा काळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यांसमोर उभा राहतोय. तुझ्या लहानपणीचा तो रम्य काळ अजूनही आठवतोय. अबोल डोळे, निरागस भाव, चेहऱ्यावरचं लोभस स्मित. साऱ्यांचं लक्ष वेधून घेणारी तू आम्हा सर्वांची लाडकी होतीस, आहेस. लहानपणी रांगत रांगत तू टाकलेलं पहिलं पाऊल, तू बोललेला पहिला शब्द, तू गायलेलं पहिलं गाणं, तुझ्या शाळेचा पहिला दिवस, तुझा पहिला वाढदिवस, सारं सारं काही आठवतंय. आई आप्पांची तू खूप आवडती. त्यांच्यासाठी तू सर्व काही. तुझ्या प्रत्येक गोष्टींचं त्यांना भारी कौतुक. आमची मोना अशी, आमची मोना तशी, हे सारखं चालू असायचं. आई आप्पांचे संस्कार घेऊन तू चालू लागलीस. आई पप्पांची तू लाडकी लेक. तुझ्या प्रत्येक पावलावर त्यांचीच छाया. आईच्या मागे फिरत फिरत तिच्याकडून तू शिकत गेलीस. तुझ्या समजूतदारपणाचं हेच गुपित. लेक परक्याचे धन बाबा तुटतो आतून, आला गोठलेला क्षण, शुभ मंगल कन्यादान. बहीण भावांची तू जिवलग मैत्रीण झालीस. अंगणात खेळताना, दंगामस्ती करताना तू जीवाची जिवलग झालीस.
खेळताना, बागडताना, दंगामस्ती करताना, भावंड भांडतानाही तूच मध्यस्थी व्हायचीस. सर्वांना प्रेमानं जवळ करायची. माई, नावाप्रमाणेच तू प्रेमळ, आपुलकी आणि जिव्हाळा असलेली. तुझ्या प्रेमळ स्वभावाने तू सगळ्यांचीच माई झालीस. खुशी का खुमार, क्या कहना. ज्योती, आबा आणि छोट्या विपुलशी तुझी गट्टी भारी. घर है मेरा, गुल गुलजार, क्या कहना. विपुलशी खेळताना तू लहान होतेस, त्याच्यात रमून जातेस. घर है मेरा गुल गुलजार. विकी, स्वरा आणि एकूणच सगळ्या भावंडांची तू मोना, माई, संजीवनी, अगदी हृदयाच्या अलीकडची. हे शब्दात खरं तर मांडता येणार नाही. का प्यार, क्या कहना. मिले हम बेबी अक्का, मोठे पप्पा व कांताई यांचा तुझ्यात खूप जीव. क्या कहना. त्यांचा स्नेह, त्यांचे संस्कार तुझ्यात दिसून येतात. मामा मामींशी तुझं हक्कानं वागणं, तुझं सुट्टीतलं हक्काचं माहेर म्हणजे मामा मामी. दिल चाहता है शाळेत, कॉलेजात, मित्रमैत्रिणींमध्ये तू नेहमीच पुढे. दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन. सगळ्यांशी तुझं आपुलकीनं वागणं, यामुळे तुझी वेगळी इमेज तू निर्माण केलीस. कभी यारों के बिन दिन दिन भर हो प्यारी बातें. झूमे शामें गाए रातें. मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा. हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ. दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन. भटकंती, तुझा आवडता छंद. उघड्या डोळ्यांनी जग पाहत त्याच्याशी समरस होणारी तू. यारों के बिन चमकाते हैं चिलमिलाते हैं अपने रास्ते. ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते. चमकाते हैं चिलमिलाते हैं अपने रास्ते. ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते. असे अनेक क्षण आज आठवून जातात. मन हळवं होतं, हृदय भरून येतं. मोना, उद्यापासून तू नव्या घराशी नातं गुंफणार आहेस. नव्या जगात तू प्रवेश करणार आहेस. स्वप्न चालून आले बघता बघता. स्वप्न चालून आले बघता बघता. माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता. श्वास संगीत झाले जुळता जुळता. हे जग तुझ्यासाठी अनोळखी असेल, पण तुला तुझ्या आपुलकीनं, प्रेमानं, सौख्यानं ते जिंकायचंय. ते घर तुझं आहे. तुझं स्वप्नातलं घर तुला सजवायचं आहे. आई, पप्पा, दादा, वहिनी, बहीण, भाऊ, सारा गोतावळा तुला नव्यानं निर्माण करायचा आहे. तू आहेसच मुळात गुणी.
तुझ्या स्वभावाने तू हे चटकन करशीलही. नव्या घरात रमशील, नव्यानं चालू लागशील, बोलू लागशील, फुलून येशील. मोना, दोन्ही घरांना समृद्ध करण्याचं भाग्य तुला लाभलंय. ही माहेरची ऊब सोबत असू दे, ही माहेरची प्रीत सोबत असू दे, माहेरचे संस्कार, माहेरची शिकवणी नेहमीच सोबत असू दे. नव्या वाटेवर नव विश्व कोर, नव्या वाटेवर नव जग निर्माण कर. त्या जगात रमवान हो, त्या जगाची लक्ष्मी म्हणून राहा. अजून काय बोलावं, शब्दांच्या पलीकडचं हे सारं काही. कधीतरी कधीतरी आठवण आली तर डोळे मिटून घे. तुझं माहेरचं अंगण आठव, चिमण्यांची किलबिल आठव, आई आप्पांचा, मम्मी पप्पांचा चेहरा आठव. विकी, स्वरा, विपुल, सार सार डोळ्यात भरून घे. आम्ही नेहमीच तुझ्या सोबत आहोत हे लक्षात ठेव. हे माहेरचं अंगण तुझं आहे आणि नेहमीच तुझं राहील. संजीवनी, मोना, माई, तुझ्या नव्या वाटचालीस आमच्या खूप खूप शुभेच्छा. अगर तेरा मेरा कोई कनेक्शन है तो अगली बार जब बारिश होगी हम अपने आप में जाएंगे.